स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लव यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण सकाळमध्ये उठलेलो आहे आज। तर आपल्या महादेव मंदिराजवळ भव्य दिव्य त्रिशूलचं बसवण्याचा कार्यक्रम मित्रांनो। तर त्रिशूल पण दाखवतो मी तुम्हाला। तर आपली KTM मागे उभी आहे। तर मित्रांनो तो समोरच आपल्या घरासमोर मामलेश्वर महादेवांचं मंदिर आहे। तर या ठिकाणी आपला मंडपाचा टेम्पो उभा आहे आणि मंडप टाकण्याचं काम पण चालू आहे। तर इथं समोर आपली चार्जिंगची बाईक आहे। तर बघू शकता समोर मंडप सफाई आपलं स्वयंपाकाचं काम चालू आहे आणि इथं गाडीवरती 41 फूटचा त्रिशूल आहे। तर आमच्या गल्लीतले अधिकार भाऊ यांची गाडी मित्रांनो न्यू आयसर गाडी घेतलेली त्यांनी। तर आपल्या गावातली गाडी आहे। तर चला आता आपल्याला DJ घ्यायला जायचं आहे। तर मित्रांनो आपण आता त्रिशूल गावात फिरवायचं आहे, मिरवणूक आहे। तर मिरवणुकीसाठी आपण DJची गाडी घेण्यासाठी जातोय। तर गोपाल भाऊंचा DJ लावलेला आहे, कृष्णा DJ। तर मण्याला जायचं आपल्याला त्या गाडी आणण्यासाठी। तर उठल्यासारखं का बोलत असतोय मी। ठीक आहे, आपण आता मनेरला पोचू। छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या ठिकाणी गोपाल भाऊंचा DJच्या गाडीचा स्टॉप असतो नेहमी। तर चला। तर मित्रांनो DJची गाडी गोपाल भाऊंनी घरी जाणून लावलेली आहे। तर आपल्याला मनेर जाण्याची काही गरज नाही आहे। तर बघू शकता आता गोपाल भाऊंचा घरी गलोड्यामध्ये मित्रांनो DJची गाडी आलेली आहे। तर मी तुम्हाला आता त्रिशूल दाखवतो वरून मंदिरावरती त्याला उभा राहिलेला आहे आता। तर बघू शकता तुम्ही त्रिशूल 41 फुटाचा त्रिशूल मित्रांनो। तर आपण आता DJच्या गाडीकडे जाऊ। तर गोपाल भाऊंकडनं DJचा सेटअप आहे या ठिकाणी। तर गोपाल भाऊंने पैसे नाही घेतलेले। समोर गोपाल भाऊ येते DJचे ऑनर।
फायनली मित्रांनो आता मांजरेच्या जवळ त्रिशूल पोहोचलेला आहे आणि आपले सगळे चला तर मित्रांनो आता त्रिशूल उतरवण्याचं काम चालू आहे. तर सकाळी मिरवणूकचा कार्यक्रम होता, तर आता संध्याकाळी क्रेन आलेलं आहे. क्रेन सकाळी अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे क्रेन आता आणलेलं आहे. तर मागच्या साईडला क्रेन आहे आणि सर्व गावातली मंडळी पोरं सर्व जमलेले आहेत. तर बघू शकता क्रेन आणलेलं आहे आणि समोरच आपलं त्रिशूलची सरगाडी उभी आहे. माऊरी जाऊ ना तर मित्रांनो त्रिशूल फायनली बसवून झालेला आहे.